आता आपण 15व्या प्रकरणास सुरुवात करतोय. 15वं प्रकरण आहे परंपरा व शिष्य मंडळ. परंपरा व शिष्य मंडळ. परंपरा श्री महाराजांच्या शिष्यमंडळातील काही संस्मरणीय व्यक्तींची माहिती देण्यापूर्वी त्यांच्या गुरुपरंपरेतील काही व्यक्तीसंबंधी माहिती देणे जरूर आहे. श्री रामकृष्ण. श्री महाराजांच्या गुरुपरंपरेमध्ये रामोपासना आणि विठ्ठलोपासना यांचा मोठा सुरेख संगम झालेला आहे. श्री समर्थ संप्रदायांतील श्री रामकृष्ण यांनी श्री महाराजांना आपण होऊन नाथ संप्रदायांतील विठ्ठलोपासक श्री तुकामाई यांच्याकडे पाठविले हे मागे सांगितलेच आहे. श्री रामकृष्ण, श्री तुकामाई व तुकामाईंचे गुरु श्री चिन्मयानंद हे महाज्ञानी असूनही त्यांचे भगवंताच्या सगुण रूपावर अत्यंत प्रेम असे. श्री रामकृष्ण हे मूळचे मोगलाईतले राहणारे. लहानपणापासून यांना भगवत भजनाची फार आवड. पुढे चिंतामणी नावाच्या श्री रामरायाच्या महाभक्ताचा यांचेवर अनुग्रह झाला. आता हे श्री रामकृष्ण जे आहेत हे श्री समर्थ स्वामी समर्थांच्या संप्रदायातील हे श्री रामकृष्ण आणि त्यांनीच महाराजांना जेव्हा महाराज हैदराबाद इथं होते आणि त्यावेळेला रामकृष्ण श्री रामकृष्ण हे महाराजांच्या समोर अचानक प्रकट झाले आणि त्यांनी महाराजांना सांगितलं की तू येळेगावला श्री तुकामाई हे गुरु आहेत तुमचे आणि तिथं तुम्ही जा. तर त्यानुसार महाराजांनी भारत भ्रमंती केली आणि श्री रामकृष्णांनी जेव्हा सांगितलं की येळेगावला आपले गुरु आपली वाट पाहत आहेत तिथं जा आणि तेव्हा महाराज येळेगावला पुन्हा महाराष्ट्रात येळेगावला आलेले आहेत आणि श्री रामकृष्णांच्या आज्ञेनुसार किंवा त्यांनी जो उपदेश केला त्यानुसार महाराजांना श्री तुकामाई गुरुरूपात लाभलेले आहेत. आता पुढे सांगतात की चिन्मयानंद. श्री तुकामाईंचे गुरु चिन्मयानंद यांचा जन्म 150 वर्षांपूर्वी मोगलाईत उमरखेड या गावी झाला. लहानपणापासूनच यांची वृत्ती चटकन एकाग्र होई. मुंज झाल्यावर स्वतःच्या मनानेच आसनावर बसून एकाग्र चित्ताने गायत्रीचा जप ते करीत. 10व्या वर्षीच त्यांची योग मार्गामध्ये बरीच प्रगती झालेली होती. एके दिवशी उमरखेडला पांडुरंगाचे भक्त श्री विठ्ठल किंकर यांचे कीर्तन होते. भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी या श्रीनाथांच्या अभंगाचे जे अलौकिक निरूपण त्यांनी केले त्याचा चिन्मयानंदांवर अतिशय परिणाम झाला. दुसऱ्या दिवशी त्यांनी जाऊन विठ्ठल किंकराचे पाय धरले. त्यांनीही चिन्मयानंदांच्या आईवडिलांची संमती घेऊन त्यांचेवर अनुग्रह केला आणि त्यांचा अधिकार पाहून चिन्मयानंद असे नाव ठेवले. पुढे विठ्ठल किंकरांनी आपला संप्रदाय वाढविण्याचे काम चिन्मयानंदांवर सोपून आनंदाने देह ठेवला. चिन्मयानंदांच्या शिष्यगणांपैकी श्री तुकामाई, गोचरस्वामी नावाचे एक संन्यासी आणि रावसाहेब शेवाळकर हे प्रमुख होते. आता हे चिन्मयानंद म्हणजेच तुकामाईंचे गुरु हे चिन्मयानंद आहेत. आता ते सांगतात गोचरस्वामी. गोचरस्वामींचे मूळचे नाव गणेशपंत पोळकट. लहान असतानाच त्यांनी योगाभ्यासाला सुरुवात केली. चिन्मयानंदांशी गाठ पडल्यानंतर त्यांनी योगाला भक्तीशिवाय पूर्तता नाही हे त्यांना पटवून दिले. चिन्मयानंदांकडून त्यांनी महादेवाची उपासना घेतली. पुढे आपले गुरु चिन्मयानंद यांची उमरखेडास समाधी बांधून तेथे सेवा करून ते राहत. त्यांचे वागणे आणि दिनचर्या अतिशय शिस्तबद्ध असे. वयाच्या 60व्या वर्षी शके 1801 मध्ये लखबाब पतरे या गावी स्वामींनी देह ठेवला. यांच्या ठिकाणी योग, ब्रह्मज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांचे अलौकिक मिश्रण झालेले होते. आता हे चिन्मयानंदांचे 3 मुख्य शिष्य ते म्हणजे तुकामाई, श्री तुकामाई, गोचर स्वामी आणि रावसाहेब शेवाळकर. आता गोचर स्वामींविषयी सांगितलं. आता बाबा सांगतात रावसाहेब शेवाळकर. रावसाहेब शेवाळकर उर्फ रामचंद्रपंत शेवाळकर हे चिन्मयानंदांच्या संसारी भक्तांपैकी एक कामारी नावाचे हे चिन्मयानंदांच्या संसारी भक्तांपैकी हे कामारी गावचे राहणारे
गावी चिन्मयानंदांचा मुक्काम असताना योगायोगाने या वेदविद्या संपन्न व तेजस्वी वटूची त्यांच्याशी गाठ पडली. चिन्मयानंदांनी यांचेवर आणि त्यांचे आईवर अनुग्रह केला. त्यांनीच या वटूचे लग्न करून दिले. गुरुची आज्ञा म्हणून रामचंद्र पंत चालत आलेले कामारीचे पाडेपण करू लागले. पुढे उपासनेत व्यत्यय येऊ लागल्यावर स्वाभिमानाने त्यांनी पाढेपण सोडून दिले. नंतर ते नेवारीला येऊन कोरडी भिक्षा मागून राहू लागले. अन्नदानाला त्यांनी कधीही मागेपुढे पाहिले नाही. श्रीराम हे रावसाहेबांचे इष्टदैवत होते. गुरुभक्ती हे त्यांच्या जीवनाचे केंद्र होते. गृहस्थाश्रमी असल्याने नडलेल्या आणि गरीब लोकांचे ते मायपोट असत. बनूताई व तुळसाबाई अशा 2 मुली त्यांना होत्या. शके 1808 कयाधू नदीच्या तीरावर त्यांनी देह ठेवला. ही बातमी श्री तुकामाईंना कळल्यावर त्यांनी उद्गार काढले, ऊन ऊन आणि मऊ भात मला खायला घालणारा माझा रावसाहेब शेवटी गेला की रे. गोचरस्वामी आणि रावसाहेब शेवाळकर या दोघांचेही श्री तुकामाईंवर निरतिशय प्रेम असे. आता तुकामाईंविषयी सांगतात. श्री तुकामाई चिन्मयानंदांचे पट्टशिष्य श्री तुकामाई हे होत. नेहमी उच्च अशा आध्यात्मिक अवस्थेमध्ये वावरणाऱ्या या महात्म्याला गावांतील लोक वेडातुक्या म्हणत. या ऋषितुल्य महाज्ञानाची वृत्ती सदैव आनंदी असे. यांचा नामस्मरणावर फार विश्वास होता. भगवंताचे नाम हा त्याचा संकेत आहे. अत्यंत सूक्ष्म असा भगवंत एकाग्र आणि सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करावयाचा असतो. परंतु द्वैताच्या भूमिकेवर भगवंत दिल्याची खूण म्हणून सद्गुरू शिष्याला नाम देत असतात, अशी यांची धारणा होती. हे स्वतः विठ्ठलोपासक असूनही श्री महाराजांना त्यांनी रामोपासना दिली. आनंद, शांती आणि विरक्ती यांची ओतीव मूर्ती असे तुकामाईंचे वर्णन करता येईल. शके 1809 यांनी एहळे गावी आपली इहलोकाची यात्रा संपवली. तेथे त्यांची समाधी असून दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला मोठे अन्नदान होत असते. तर अशा रीतीने महाराजांची ही गुरुपरंपरा आहे. पुढे सांगतात की श्री महाराज व त्यांचे शिष्य वयाच्या 16व्या वर्षी तुकामाईंकडून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर श्री महाराज वयाच्या 45व्या वर्षांपर्यंत भारतभर पायी हिंडले. या अफाट पर्यटनात अक्षरशः लाखो लोक त्यांचे शिष्य बनले. स्वतःबद्दलची पूर्ववयांतील माहिती श्री महाराजांनी कोणासही सांगितली नाही. उत्तर हिंदुस्थानात दख्खन का साधू आणि दक्षिण हिंदुस्थानात पंढरपूरचा महात्मा म्हणून लोक त्यांना ओळखीत. त्यांच्या सर्व शिष्यांची माहिती कोणालाच असणे शक्य नाही. परंतु ते गोंदवल्यास स्थिर वास्तव्य करू लागल्यावर त्यांच्याकडे येत असत किंवा राहत असत अशा बऱ्याच शिष्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांपैकी काही ठळक अधिकारी व्यक्तींची थोडक्यात माहिती येथे देत आहे. आता आहेत श्री आनंद सागर. श्री आनंद सागर यांचे नाव गोविंद अनंत कुलकर्णी. गोविंदाचे शालेय शिक्षण विशेष झाले नाही. वाचता येऊ लागल्यावर वडील वाचित असत. तो दासबोध घेऊन लहान वयांतच हा वाचन आणि मनन करीत असे. 8व्या वर्षी गोविंदाची मुंज झाली. आता ते कुटुंब इंदूरला राहावयास आले होते. 10व्या वर्षी गोविंदाचे वडील वारले. काय थोडेफार होते नव्हते ते भाऊबंधांनी गिळंकृत केले. थोडीफार लिखाई करून आपले व आईचे पोट भरण्याची पाळी गोविंदावर आली. या सर्व अनुभवांनी त्याला प्रपंचाचे दुःखमय स्वरूप मनापासून पटले. दासबोधाचे मनन आता सूक्ष्म होत चालले होते. वृत्ती अधिकाधिक अंतर्मुख होत होती. यावेळी गोविंदाचे वय 15 वर्षांचे होते. एके दिवशी दासबोधातील सुशिष्मताच्या समासाचे वाचन चालू असताना वृत्ती तल्लीन झाल्या आणि असा कोणी सिद्ध पुरुष मला भेटेल का
असा विचार आतुरतेने त्यांच्या मनात आला. इतक्यात त्याच्या कानी खडावांचा आवाज आला आणि समोर श्री गोंदवलेकर महाराज उभे असलेले त्याने पाहिले. कपाळी केशरी गंध, गळ्यात तुळशीची माळ, अंगाला कफनी आणि हातात कुबडी घेतलेली असे श्री महाराजांचे ते भव्य रूप पाहून गोविंदा थक्कच झाला. मला येऊन भेट असे बोलून श्री महाराज गोविंदांचे मनचक्षुस समोरून पाहता पाहता नाहीसे झाले. योगायोगाने त्यावेळी श्री महाराज इंदूरला आलेले होते. गोविंदा त्यांना भेटला. आपण ज्या सद्गुरूच्या भेटीकरिता तळमळत होतो त्या श्री महाराजांना पाहताच गोविंदाचे मन शांत झाले. दुसऱ्या दिवशी गोविंदाने आपल्या आईला श्री महाराजांच्या दर्शनास नेले. त्यांनी दोघांवरही अनुग्रह केला आणि रामसेवा करण्यास सांगितले. पुढे इंदूर सोडताना श्री महाराजांनी गोविंदाला व त्याच्या आईला बडवई येथे जाण्यास सांगून 3.5 कोटी जप करण्याची आज्ञा केली. बडवईला असताना गोविंदाला श्री महाराजांचे एक पत्र आले. त्यात त्याचा आनंदसागर असा उल्लेख होता. आनंदसागर 4-4.5 वर्षे बडवईला होते. जसजशी त्यांची उपासना वाढू लागली तसतसे त्यांचे तेज प्रकट होऊ लागले. हे पाहून व त्यांची योग्यता जाणून त्यांची आई त्यांना नमस्कार करू लागली. त्यावरून दोघांनीही श्री महाराजांकडे तक्रार केली. त्यावर दोघांनीही एकमेकांना नमस्कार करू नये अशी श्री महाराजांनी आज्ञा केली. पुढे 3.5 कोटी जप पुरा झाल्यावर श्री महाराजांनी त्यांना अंबडला पाठविले. श्री महाराजांची आज्ञा आनंदसागर अत्यंत कसोशीने पाळीत. एकदा एकादशीच्या दिवशी सकाळी श्री महाराजांनी सांगितले, आनंदसागर तू भजन करीत बैस, मी जरा जाऊन येतो, मग आपण आरती करू. काही कारणाने श्री महाराज जे गेले ते दुसऱ्या दिवशी द्वादशीला आले. तरी आनंदसागरांचे भजन अविरत चालूच होते. ते पाहून श्री महाराजांना प्रेमाचे भरते आले व ते म्हणाले, शिष्य असावा तर असा. आनंदसागरांनी श्री महाराजांच्या आज्ञेवरून जालना येथे राम मंदिर स्थापन केले. ते केवळ भिक्षेवर हे मंदिर चालवीत. त्यांचे शिष्य थोडेच आहेत. कोणी शिष्य होण्यास आला तर ते सांगत, माझा अनुग्रह घेतलास तर तुझी बायको मरेल, मुलाला वेळ लागेल, हे सोसण्याची तयारी असेल तर माझ्याकडे ये. 5-6 लोकच यांना खऱ्या तयारीचे भेटले. इसवी सन 1905 साली त्यांना गोंदवल्याहून श्री महाराजांचे बोलावणे आले. तेथे ते 2-3 महिने राहिले. पुढे आनंदसागर जालन्याला परत गेल्यावर काही दिवसांनी श्री महाराज काशी यात्रेला निघून गेले. 1907 साली चंद्रग्रहणाच्या दिवशी आनंदसागर नांदुऱ्याला जाण्यास निघाले. मंदिरातून निघण्याच्या वेळी त्यांनी आईला नमस्कार केला. तिला ते जरा विपरीतच वाटले. ती एवढेच म्हणाले, गोविंदा आज असे का रे? त्या दिवशी रात्रीच्या भजनात त्यांनी स्वामी माझा पाहिला या माणगंगातीरी हे पद अत्यंत गहिवरून म्हटले. ग्रहण लागल्यावर सर्वजण नदीवर स्नान करून आले. त्यानंतर आनंदसागर डोळे मिटून ध्यानस्थ बसले. ग्रहण सुटल्यावर ते म्हणाले, मी आता जातो. महाराजांचे मला बोलावणे आले आहे. महाराज तुमचे कल्याण करतील. एवढे सांगून राम महाराज हे 3 शब्द उच्चारून या थोर पुरुषाने देह ठेवला. आईला ही वार्ता कळल्यावर ती म्हणाली, रडता काय रे मेल्यांनो, भजन करा म्हणजे त्याचा आत्मा संतुष्ट होईल. श्री महाराजांना हे वर्तमान कळल्यावर आपला उजवा हात गेल्यासारखे त्यांना झाले. तर हेच श्री आनंदसागर. तर यांच्या अस्थी महाराजांनी ह्यांच्या अस्थी प्रयागला विसर्जन करण्यासाठी येत असता जेव्हा हरद्याला आल्या होता तेव्हा महाराजांनी तिथंच त्या थांबवून ठेवण्यास सांगितल्या. तिथेच त्या ठेवा आणि माझ्यासोबत मी जेव्हा काशीला जाईन तेव्हा माझ्यासोबत ह्या अस्थी मी घेऊन जाईन हे महाराजांनी सांगितलेलं होतं. आणि त्यानुसार परंतु महाराजांना तिथं हरद्याला जाता आलं नाही आणि त्या अस्थी तिथंच राहून गेल्या. आणि जेव्हा महाराजांचं निर्वाण झालं त्यावेळेला महाराजांच्या अस्थीसोबत ह्या श्री आनंदसागरांच्या अस्थी ह्या प्रयागला गेल्या आणि इथे गुरु आणि शिष्य दोघांच्याही अस्थींचं विसर्जन एकाच वेळेला झालं. आता हे 1907 साली यांचं निर्वाण झालेलं आहे आणि महाराज 22 डिसेंबर 1913 साली गेलेले आहेत. तोपर्यंत ह्या अस्थी हरदा इथं जतन करून ठेवल्या होत्या. आणि कारण हे त्याच तोडीचे महाराजांचे शिष्य होते की महाराजांच्या आधी त्यांनी अशा पद्धतीने त्यांनी समाधीस्थ हे झालेले आहेत. तर अशा
रीतीने हे महाराजांचे शिष्य श्री आनंद सागर. आता पुढील वाचन आपण उद्याला करूयात. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय. सब संतन की जय. बाल गोपाळ की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर.